चला जे काही नियम असतील ते सर्व टीमला फॉलो करायचेच आहेत आणि जर कुठला खेळाडू आक्षेपार्ह ठरला तर पॅनलाइज केलं जाईल ही सूचना आयोजकांकडून आली आम्हाला आणि चला ज्या काही निर्णय असतील ते आपण खेळाडूंपर्यंत पोहोचू 12वा खेळाडू कंपल्सरी हवाय ड्रेस कोड देखील हवाय ट्रॅक टी शर्ट शूज हवाय आणि जर ते नसतील तर तुम्हाला पॅनल्टीने उतरावं लागेल चला 12वे खेळाडू देखील दोन्ही टीमचे पाठवा आपण आजच्या दिवसातील पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळते सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधात भैरवनाथ धुतुम या दोन टीम मध्ये आजच्या दिवसामधील पहिला सामना चला पारगाव टीम आपला आयकॉन काढू सुरेश मोतीराम साहेब यांचं देखील आगमन झालंय सुरेशजी कडू साहेब माजी अध्यक्ष सोनारी गाव आणि साहेबांचं करूया आपण मनापासून हार्दिक स्वागत या साहेब मंचावरती अगदी सोनारी गावाची एक लोकप्रिय बहुचर्चित स्पर्धा चला जे काही नियम असतील ते आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील जरूर आमचे आयोजक तिथे पोहोचलेत विश्वजित म्हात्रे आभ्या हा खेळाडू आपल्याला पारगाव टीम कडून आयकॉन खेळताना पाहायला मिळतो आणि दुसरा आयकॉन खेळाडू चला पारगाव टीम आणखीन एक खेळाडू कोण आहे आयकॉन तुमचा गारवाली देवी बीट्स सोनारी आयोजित सोनारी गावाची मानाची स्पर्धा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अजय स्मृती चषक 2025 प्रशांत दादा कडू यांचं देखील आगमन अवघ्या काही क्षणामध्ये आपण स्पर्धेला सुरुवात करू जिथे टॉस जिंकला पारगाव टीमच्या कॅप्टननं डिसिजन त्यांना पेंडिंग ठेवलं आता मात्र निर्णय त्यांचा पोहोचलाय त्यांनी सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करावी लागेल भैरवनाथ धुतुम टीमला आणि पहा खेळाडू कक्षात इथेच सर्व खेळाडू बसतील ही सूचना दोन्ही टीम्स लक्षामध्ये असू द्या तुमच्या अजय दादाच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा सोनारी गावाची मानाची आणि एक बहुचर्चित असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं मी सहर्ष स्वागत करेन स्पर्धा अगदी लाईव्ह टेलिकास्ट केली जाते त्यामुळे खेळाडू शिस्तीचं बंधन तुमच्याकडे राहील आणि स्पर्धा लाईव्ह आहे WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट या चॅनलवरती तुम्हाला अगदी घर बसता देखील या स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे नक्कीच यश विष्णू कडू यांचं देखील आगमन झालं यश विष्णू कडू यांना देखील मी विनंती करेल आपण देखील मंचावरती या आजही आम्हाला ती धुतुमची मॅच आठवते जिथे बऱ्याचशा पॅनल्टीला धुतुम टीमला सामोरं जावं लागलं होतं आय थिंक जवळजवळ 10 रन्स पॅनल्टी धुतुम संघानं पारगावच्या स्पर्धेमध्ये आय थिंक आणि तिथे 10 रन्सची पॅनल्टी धुतुम संघाला देखील लागली होती चला 12वे खेळाडू पाठवा दोन्ही टीमचे 12वे खेळाडू इथे भैरवनाथ धुतुम संघाचा 12वा प्रतिनिधी उपस्थित झालाय सहर्ष स्वागत ओमकार गव्हाण कोपर चा हा आयकॉन खेळाडू ओमकार तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव
चला, जे काही नियम असतील, जर नियमबाह्य तुम्ही वागाल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे आयोजक चला जे काही निर्णय असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण मॅच आपल्याला लगेच स्टार्ट करायची आहे. अजय स्मृती चषक 20-25 जानेवारी महिन्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतं आणि यावर्षी देखील एक दिमागदार सोहळा क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळेल. नंदकुमार यशवंत कडू यांचं देखील आगमन झालंय. नंदकुमारजी कडू साहेब या आपण देखील मंचावरती, आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. चला, अंपायर्स आपण सामन्याकडे लक्ष वेधूया. सकाळचे जवळजवळ 11 वाजतात आणि आता मॅच स्टार्ट व्हायला हवी. चला, काही खेळाडू उपस्थित नाहीयेत आज पारगाव स्क्वॉड मध्ये. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव नेहमी एक नामांकित टीम म्हणून या टीमची ओळख आहे. मान्यवरांचं आगमन झालंय. आज फायनल दिवस. नंदकुमारजी कडू साहेब यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. मॅचला सुरुवात करूया आपण. आजच्या दिवसामधील ही पहिली लढत. पहिल्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये निर्जा 11 न्हावा संघ प्रवेश करताना पाहायला मिळाला आणि कालचा दिवस गाजवलाय 40+ नवी मुंबईमधील संघ तुम्हाला कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळालाय. वन्स सोल्युशन नवी मुंबई हा संघ सुपर 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये पोहोचलाय आणि आज देखील 8 टीम खेळतात. चला, काटेकोर नियम स्पर्धेचे आणि ते फॉलो करा कृपया. ट्रॅक टी शर्ट शूज हवाय. 2 आयकॉन खेळाडू प्रत्येक टीम मध्ये खेळेल. एक आयकॉन खेळाडू बॉलिंग करेल, एक आयकॉन खेळाडू बॅटिंग साठी जाईल. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण जाऊया पहिल्या मॅच कडे, जिथे बॅट्समन देखील खेळाडू कक्षामधून आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत. एकीकडे भैरवनाथ धुतुम आणि त्यांच्या विरोधात सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या आजच्या दिवसामधील एक बिग बॅटल, मोठी मॅच तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी मिळते. उपस्थित प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला, बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. फलंदाजांना विनंती आहे, चला वेळेवरती आपले आयकॉन खेळाडू तुम्ही उपस्थित करा, कारण ही जिम्मेदारी तुमची आहे. तुम्ही तुमच्या खेळाडूंना अलर्ट राहण्यासाठी भाग पाडा. चला, गुड्डू देखील आलाय, त्यामुळे आता मॅचला आपण स्टार्ट करूया. परेश ठाकूर आणि त्याच्या सोबतीला निशिकेत घरत, गुड्डू. निशिकेत भोईर नवीन शेव्याचा खेळाडू आहे. अगदी गुड्डू या नावाने ओळखला जातो. नेहमीच चर्चेत या खेळाडूचा खेळ राहिलाय. रायगड प्रीमियर लीग असू द्या, उरण प्रीमियर लीग असू द्या, अन्यथा उरण तालुक्यातील होणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा, त्यामध्ये नेहमीच या खेळाडूची चर्चा राहिली आणि तो खेळाडू क्रीडांगणामध्ये जाताना पाहायला मिळतो. त्याच्या समेत ज्युनियर कृष्णा सातपुते हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे परेश ठाकूर, धुतुम टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू, तो देखील आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रफुल्ल मोकल, पारगावचा वेगवान गोलंदाज. सकाळचं सत्र गणपती बाप्पाला वंदन करून अगदी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद नेहमीच भाविक भक्तांवरती राहिला आणि त्या गणपती बाप्पाला आपण इथे वंदन करूया. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमु शारदा मूळ चत्वारवाचा, गमु पंथ अनंत या राघवाचा. 14 विद्या 64 कलागुणांचे अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाला वंदन करून जाऊया मॅचच्या दिशेनं. वेलकम ऑल ऑफ यू, बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. प्रफुल्ल मोकल, मॅन फ्रॉम पारगाव, त्याच्या समोर परेश ठाकूर. पहिला बॉल हा ट्रॅकर फिरून खेळलाय मागच्या दिशेनं. बॉल चाललाय लता यशवंत कडू स्टँड मध्ये, सीमा पार. पहिला षटकार. मानाची पालखी माझ्या सिद्धी विनायका. महाराष्ट्रामधील अगदी मोठा उत्सव याच गावामध्ये साजरा केला जातो आणि तो उत्सव काही दिवसामध्ये तुम्हाला 1 तारखेला 1 फेब्रुवारीला गणपती बाप्पाचा मोठा जल्लोष, 3 दिवस चालणारी जत्रा, अगदी यात्रा सिद्धिविनायकाची
अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बरेचसे भाविक भक्त गावामध्ये गर्दी करून येत असतात आणि नेहमीच आशीर्वाद राहिला सिद्धिविनायकाचा या गावावरती, या खेळाडूंवरती आणि समस्त भाविक भक्तांवरती. तर गणपती बाप्पाला वंदन करून आपण मॅचला सुरुवात केली. जे कार्य आम्ही हाती घेतले ते निर्विघ्नपणे पार पडू दे हीच आज आम्ही प्रार्थना करतोय. स्वागत केले प्रफुल्ल मोकलचं मैदानाच्या आतमध्ये परेश ठाकूर. फुल टॉस बॉल लॉफ करू शकले नाहीयेत. मिडॉनला फील्ड करतील, रन्स मिळाले नाहीये. खराब बॉल होता, त्याच्यावरती प्रत्युत्तर देता आलं नाहीये परेश ठाकूरला. बॅटल पाहायला मजा येईल आज संपूर्ण दिवसामध्ये. जशाच तसे खेळाडू उतरलेत. स्टंपच्या मागे अभ्या दापोलीचा बॅट्समन. पुन्हा एकदा मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थ्रो पोहोचेपर्यंत रन्स केले कंप्लीट एक पूर्ण. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. 3 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत 7 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्याच्यानंतर प्रफुल्ल मोकल आपली ताकद दाखवत असताना क्रीडांगणामध्ये नियंत्रित गोलंदाजी. स्ट्राईकवरती बॅट्समन. नवीन शेवयाचं गावाचं नाव अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उमटवण्यास भाग पडला तो खेळाडू गुड्डू आलाय. निशिकेत भोईर या खेळाडूमध्ये प्रचंड ताकद आहे. नेहमी पॉझिटिव्ह क्रिकेट फिरून खेळल्या आल्या मागच्या दिशेने डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये बॉलला दडले सीमा पार. गुड्डूच्या बॅट मधून पहिला षटकार. परेश ठाकूर पहिला बॉल खेळला, त्यानं षटकार मारलाय. त्याच्यानंतर गुड्डू आला, त्यानं देखील तेच प्रत्युत्तर दिलंय. प्रफुल्ल मोकलवरती हल्ला बोल. लाईन लेंथ खराब आहे. फुल टॉस बॉल. अंपायरचा इशाराला इट्स अ नो बॉल. हो थोडीस खेळाडू नाखुश. स्टंपच्या मागून अभ्या देखील तिकडे गोलंदाज खेळाडू एकवटलेत. सर्व चर्चा करतात बॉल कुठे पकडलाय. स्वतः विकेट किपर अभ्या पोहोचलाय. पंचांसोबत चर्चा. सुदेश म्हात्रे अंपायर्स आहेत जे खोपटे गावावरून बिलॉंग करतात. उरणचे नामांकित अंपायर्स आणि या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. चला खेळाडू एकवटलेत. चर्चा सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका ही सूचना आम्ही तुम्हाला करतोय. स्पर्धेचं केंद्रबिंदू तुम्ही पाहू शकाल. बिग ट्रॉफी विशेष आकर्षण राहिलं या स्पर्धेमध्ये. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की स्पर्धा 50,000ची वाटत नाहीये, पण तू 2 लाखाची जरूर वाटते. कारण प्रत्येक प्रेक्षक हेच म्हणत राहिलाय की ते दर्जेदार आयोजन केलंय. कारण ही स्पर्धा असते सोनारी गावाच्या मानाची, अजयदादाच्या आठवणीला उजाळा देणारी. अगदी ही स्पर्धा आपण एन्जॉय करूया. इथे अंपायरचा डिसिजन, पंचांचा निर्णय ज्यांनी दिलगिरी व्यक्त केली ही चर्चा आम्ही देखील केली की अंपायर्स नो बॉल थोडंसं प्रश्नचिन्ह राहिला आणि त्याच्यानंतर एक चांगला डिसिजन. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रफुल्ल. थोडासा मानसिक दबाव आहे कारण सुरुवात त्याच्यावरती मोठ्या फटक्याने केली. बॅकफुटला गेले, पंच केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल एक धाव. युवा खेळाडू आणि तो क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्याने बॉलला स्टॉप केलं. इथे देखील रन्स मिळते. एका सिंगलने टीमची धावसंख्या बिनबाद 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धाव फळकावरती लागल्यात. आडव्या बॅटनं परेश ठाकूर हीच कौशल्य त्या खेळाडूमध्ये ठासून भरले हे सांगत असताना नरेश कडू स्टँड मध्ये उडवलाय. षटकार. पहिल्याच षटकामध्ये धूम धडाका घातला भैरवनाथ दुतुम टीमच्या खेळाडूंनी. परेश ठाकूरच्या बॅटमधून आले 2 षटकार. त्याला चांगली साथ देत असताना आपण निशिकेतला पाहतोय 2 बॉलमध्ये 7 काढल्यात आणि टीमचा स्कोर आहे पहिल्या षटकामध्ये तब्बल बिनबाद 21 धावा. पहिल्या षटकामध्ये सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम समोर अडचणी वाढवल्यात. परेश ठाकूर हेच सांगतोय मैदानाच्या आतमध्ये, ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. सुरुवात दमदार केली. आता गोलंदाजांसमोर कठीण चॅलेंज वाढलंय. रोखायचंय फलंदाजांना. बॅट्समनला तुम्हाला थांबवावं लागेल. त्यासाठी डॉट बॉल महत्वाचे आहेत. लाईन लेंथ गरजेची आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो आणि या क्रीडांगणामध्ये या खेळपट्टीवरती तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करणं तेवढीच गरजेची राहील. बॉलिंग ट्रॅकवरती सांगिक दुसरं षटक घेऊन भूषण आलाय. दुसऱ्या षटकामध्ये भूषण येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 21 जरूर मार बसला प्रफुल्ल मोकलला. आता अडचणी वाढवतील का गोलंदाज. चांगली खेळपट्टी, पाटा विकेट आहे आणि या खेळपट्टीवरती फलंदाजांची दहशत राहिली. बिग हिट करण्याचा प्रयत्न. अंपायर्स वळलेत आमच्याकडे. त्यांनी इशारा दिला इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स. मुकेश सरना आपण पाहू शकाल जे नवीन शेवयाचे अंपायर्स आहेत. मुकेशजी घरत
दुसरीकडे सुदेशजी म्हात्रे सर, खोपटे हे 2 नामांकित अंपायर स्पर्धेला कव्हर करतायत, त्यांचं देखील विशेष स्वागत आहे. उरण तालुक्यातील मानाची स्पर्धा इथे 22 बनल्यात 6 बॉलमध्ये. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, तिथे कॅच पकडलाय, युवा खेळाडू आहे आणि त्याचा जोश पाहायला मिळाला. बिग फिश इन द नेट, मोठा मासा झाल्यामध्ये अडकलाय निशिकेत भुईर, गुड्डू झालाय झेलबाद. चला, पहिली विकेट्स प्राप्त केले, गोलंदाज भूषणला मिळालंय पहिले यश. नवीन खेळाडू जात आहे सिद्धेश कोळी, मॅन फ्रॉम गव्हाण, दर्जेदार फॉर्म मध्ये सुरू आहे. आताच्या घडीला जर विचार केला तर सिद्धेश कोळी म्हटला की जास्तीत जास्त मोठे फटके नेहमीच त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. आज खऱ्या अर्थानं रविवारचा दिवस आहे आणि आज स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती देखील. त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण विनम्र अभिवादन करूया. आणि जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि आज त्यांची जयंती, त्यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून वंदन करतोय. नवीन खेळाडू उतरलेत सिद्धेश कोळी, गव्हाण, टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट हँडेड विस्फोटक खेळाडू. आता त्याच्याकडे देखील लक्ष राहील कारण पहिला आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसऱ्या आयकॉनची भूमिका तुम्हाला क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. एकीकडे परेश ठाकूर, सुंदर बॅटिंग तो करतोय. 2 षटकार मागील ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. टीमची टोटल आहे 22 रन्स, 22 धावा. एक खेळाडू बाद केलाय भूषणनं. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे त्यामुळे आता वेगळी प्लॅनिंग गोलंदाजांना आखावी लागेल. लाईन लेंथ पुन्हा एकदा खराब आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, मुकेशजी सरांचा इशारा आला. आणखीन एक वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. प्रेक्षकांची वाटणारी गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. हळू हळू प्रेक्षक येताना पाहायला मिळालेत. जसा वेळ मिळेल तसे क्रीडांगणाच्या अवतीभोवती क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे हे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टी एन्जॉय करतायत सोनारी गावामध्ये. वेगवान बॉल, तेच तर स्टंपच्या मागे चांगलं कार्य साधलं खेळाडूंनी. व्हेरी गुड फिल्डिंग. सोपं नाहीये मागच्या दिशेनं फिल्डिंग करणं. तुम्ही लॉंग ऑन लॉंग ऑफला फिल्डिंग करू शकताय परंतु मागे खेळाडूंना अगदी सतर्क राहावं लागतं, अलर्ट राहावं लागतं आणि ती भूमिका त्या खेळाडूंना बजावली. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता सिद्धेश कोळी. पहिला बॉल निर्धाव खेळलाय. हा खेळाडू जास्त वेळ शांत बसणारा नाहीये त्यामुळे त्याची बॅटिंग कशी राहील हे प्रेक्षक देखील आता चर्चा करू लागलेत. आणि बॅटने उडवण्याचा प्रयत्न, हवेमध्ये संचारलाय बॉल, फिल्डर उभा मिड विकेटला. बनेल प्रेक्षक कारण फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 29 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट्स. भैरवनाथ दुतुम टीम 29 वरती एक खेळाडू बाद. इथे सुरुवात दमदार झाली. 2 षटकांचा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत बनल्या तब्बल 29 धावा. चांगली बॅटिंग सिद्धेश कोळी, त्याने देखील षटकांना अकाउंट ओपन केलं. सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा वरचा भाग लागला, रन्स मिळेल. इथे देखील एक मॅचचा आनंद घेत असताना यज्ञेश कडू, लेफ्ट हँडेड विस्फोटक खेळाडू आहेत आणि त्यांचं देखील मनापासून स्वागत. डावखुरे आताचे खेळाडू नेहमीच क्रिकेटमध्ये दहशत माजवताना पाहायला मिळाले. मग तुम्ही सौरव गांगुली दादाला तुम्ही पाहिलात, गौतम गंभीर, मिस्टर IPL सुरेश रैना आणि त्याच्यानंतर आत्ताच्या घडीला एक विस्फोटक खेळाडू रिषभ पंत स्पायडरमॅन हा देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. ॲडम गिलक्रिस्ट, हेडन, बरेचसे डावखुरे आताचे नामांकित खेळाडू आपण सातत्यानं पाहिलेत. आणि ते सिद्धेश कोळी मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चला, परेश आलाय. ओ यॉर्कर बॉल, आणि यॉर्कर पडल्यानंतर परेशचा हेलिकॉप्टर आम्ही नेहमीच पाहतोय परंतु इथे त्याला थोडंसं थांबवलंय. ज्या खेळाडूच्या शॉट सिलेक्शनची चर्चा आपण केली, मिस्टर हेलिकॉप्टर हा खेळाडू अगदी यॉर्कर बॉलला देखील चोख प्रत्युत्तर देतो. यॉर्कर बॉल जेवढे येतील त्याच्यावरती तो अगदी गोलाकार वृत्तीनं बॅट फिरून ते फटके सजवत असतो, पण तो इथे त्याला थांबवण्याचं काम केलंय. भूषण, कुशल गोलंदाजी भूषणची. फुलटॉस बॉल, चला दुसरा फुलटॉस होता, गॅप मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये, बीट करून बॉल जाईल दन 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 करत ऑन साइडला, सीमा पार, 4 रन.
जे संगीत तुम्ही ऐकलत गारवाली देवी बीट्स अगदी रायगडमधील हे संपूर्ण पथक तुम्हाला पाहायला मिळतं. याच सोनारी गावचे आपल्या बँडच्या तालावरती सर्वांना ते नाचवत असतात आणि लोकप्रिय गारवाली देवी बीट्स मोठं नाव राहिलं त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांच्याच गावातील ही स्पर्धा 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 5 षटकांची मॅच. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 34 34 धावा. एक खेळाडू गमावलाय परंतु फरक पडला नाहीये. 34 धावा बनल्यात. मी तर म्हणेल 5 षटकांमध्ये इथे 80-85 धावा काढण्याची संधी आता भैरवनाथ दुतुम टीम समोर आहे. पण तो हे विसरू नका स्टंपच्या मागे एक असा खेळाडू आहे जो अगदी कधी सामन्याला पलटवण्याची ताकद ठेवतो. ते नाव आहे विश्वजित म्हात्रे. मॅन फ्रॉम दापोली पनवेल परिसरातील हा खेळाडू. अल्टीपल्टी शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा अभ्या आज आयकॉन खेळतोय. त्याच्या समेत ओमकार कोली कोपरचा खेळाडू देखील आयकॉन खेळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज क्लीन बोल्ड दांडी गोल केले. सिद्धेश कोळीला परतावं लागेल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड. तीन स्टंपच्या समोर गोलंदाजी. अगदी आपण म्हणतो ना की ना शेंडा ना बुंदा डायरेक्टली दांडा. अगदी तसंच कार्य साधलं गोलंदाजानं. क्लीन बोल्ड केलं. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल प्रवीण हा गोलंदाज आहे. या टीम मध्ये तुम्हाला कुणाल तारेकर देखील खेळताना पाहायला मिळतो. एक टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव राहिलंय कुणाल तारेकर. रायगडला पारगावनं काय दिलंय तर पारगावनं बऱ्याच गोष्टी दिल्यात रायगड टेनिस क्रिकेटला. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर दिला. सुमित डोंगरे सारखा एक दिग्गज खेळाडू दिला आणि त्याच्या सोबतीला हे सर्व युवा खेळाडू आहेत. कुणालचं नाव देखील त्या लिस्टमध्ये जरूर आपण घेऊया कारण प्रतिभाशाली खेळाडू आहे कुणाल तारेकर. केतन मेयर सारखे नामांकित खेळाडू या स्क्वॉडमध्ये नेहमीच आम्ही पाहिलेत परंतु आज मॅच मध्ये त्यांचं आव्हान आहे. आज केतन मेयर नाहीयेत स्क्वॉडमध्ये उपस्थित नाहीयेत. 40+ तो खेळाडू. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट्सनं लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये संचारलाय. प्रवीण चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती देखील त्याने क्लीन बोल्ड केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आलाय प्रणित ठाकूर. रायगड प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी केली होती. रॉकेट गोलंदाजी. चला थर्ड अंपायर्स ची मांग केली. अंपायर्स तिसरे पंच महेश म्हात्रे. चला आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आमचे MCA ची परीक्षा ते पास झालेत. महेश म्हात्रे नामांकित अंपायर्स थर्ड अंपायरच्या भूमिकेत. चला आपली स्पर्धा आहे त्यामुळे प्रत्येकाने हातभार लावा थोडासा. आणि महेश चाललेत पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप आहे त्यामुळे तिसरे पंच आता कार्य पाहतील. स्ट्राईकवरती बॅट्समन परेश ठाकूर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल प्रणित ठाकूरला. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूबद्दल आपण चर्चा केली. RPL प्रणितनं गाजवलं. वेगवान गोलंदाज आहे. ओ स्विंग अँड मिस. बॉल टर्न झाला. इथे अंपायर्सनं इशारा दिलाय वाईट बॉलचा. कदाचित खिलपट्टीवरती लाईन एकच असावी त्या कारणास्तव बॉल बाहेर निघाल्यानंतर वाईट दिला जातो. 36 धावा. फुल टॉस बॉल. तिसरा परेश ठाकूरला फुल टॉस. फुल टॉस वरती फायदा उचलता आला नाही परेश ठाकूर जो अगदी हे असे चेंडू नेहमी षटकारामध्ये रूपांतरित करतो. ते घडलं नाहीये मागील 3 बॉलमध्ये. स्ट्राईकवरती प्रणित या खेळाडूला देखील आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडावं लागेल. नेक्स्ट मॅच साठी आम्ही रिक्वेस्ट करू. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर खेळाडू आपण अलर्ट राहा. स्विच हिट केलाय. तिथे खराब फिल्डिंग झाली आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. इट्स अ 4 रन. जे हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात करण्या 11 जाणता राजा दादर या 2 टीम मध्ये. परंतु इथे धुमाकूल घातलाय बॅट मधून. प्रणित ठाकूरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक उत्तुंग षटकार.
आज आयकॉनवरती ज्या विश्वास होता, आपण गुड्डूला पाहिलं, सिद्धेश कोहली ज्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीयेत, परंतु इथे आपल्याला लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे. या उद्देशानं प्रणित टीमला धावसंख्या बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका इथे बजावताना पाहायला मिळाली. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रणितचे सुरुवातीचे चेंडू चांगले राहिले आणि त्याच्यानंतर मागील 2 बॉलमध्ये खराब गोलंदाजी. ओव्हर द विकेट्स पुढचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेनं, लगी तो अबाद नाही तो बरबाद. बॉल आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती भैरवनाथ दुतुम 2 बाद 47 धावा. चला कॅप्टन, या पुढची मॅच टॉस केला जाईल. जय हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा दादर. या 2 संघांमध्ये आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या दिवसामध्ये देखील आयकॉन खेळाडू 2 राहिले, जिथे निर्जा 11 धावा प्रथमेश कोळीला घेऊन उतरला होता. तो संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय. 3 षटकांचा येस डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा, 2 खेळाडू बाद. नवीन गोलंदाज आलेत. भूषण येत आहेत. सांघिक 4थं आणि वैयक्तिक आय थिंक 2रं षटक, ज्या भूषणनं 2ऱ्या षटकामध्ये दमदार कामगिरी केली. फक्त 13 दिल्या. मागील ओव्हरमध्ये देखील प्रवीण यांनी फक्त 13च दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 21 बसल्या. प्रफुल्लच्या षटकामध्ये भूषण येतात. षटक क्रमांक 4. 2 षटकांचा उर्वरित खेळ राहिला. 47 बनल्यात. आणखीन 30-35 धावा 2 षटकांमध्ये आल्या तर एक मोठा चॅलेंज राहील. परेश ठाकूर सरळच्या दिशेनं लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये खेळलाय. कुणाल तारेकर उभा आहे, परंतु बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर आणि या चौकारानं भैरवनाथ दुतुम टीमचं अर्धशतक इथे झालंय कंप्लीट. एक्कावन्न धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. मात्र 19 बॉल मध्ये 51 धावा. शेवटच्या 11 बॉलचा उर्वरित खेळ. गोलंदाजी ट्रॅकवरती भूषण. चांगली बॅटिंग करतायत परेश ठाकूर. मिस्टर ज्युनियर कृष्णा सातपुते. ओ लॉफ केलाय. स्टायलिश, फ्लोरियस अँड परफेक्ट शॉट सिलेक्शन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनच्या वरून सीमा पार षटकार. वैयक्तिक बॅटिंग करताय 28 या धावसंख्येवरती परेश ठाकूर पोहोचलाय. अद्याप 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुरुवातीला तो थोडासा थांबला, शांत राहिला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर मध्ये त्यानं बरेचसे बॉल खेळले, मोठ्या फटके मारले नव्हते. परंतु त्याच्यानंतर 4थ्या षटकामध्ये जसा भूषण आलाय, भूषणवरती हल्ला बोल आक्रमण चढवत असताना धावफलकावरती धावा लागले गेल्यात 57 धावा. चर्चा केली की परेश ठाकूर क्रीडांगणामध्ये राहिला तर 80 बनायला देखील हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल. ओ एक्स्ट्रा कव्हर. खेळाडू कक्षामध्ये किती टायमिंग प्रॉपर आहे. आणखीन एक तडाखेबाज फलंदाजीचं प्रदर्शन दाखवत असताना षटकार. दुतुमचे प्रेक्षक हेच म्हणत असतील, आमचा परेश ठाकूर वन साइड हिरो आहे. अगदी एकतर्फी मॅच मध्ये लढण्याचं सामर्थ्य हा खेळाडू ठेवतो आणि हेच घातलंय, धुमाकूल घातलाय. गोलंदाजांवरती आक्रमण, हल्ला बोल. ओ फिरून खेळण्याचा प्रयत्न. स्टंपच्या मागे बॉल चाललाय, फील्ड झाली. गोलंदाजाने मोकळा श्वास सोडला असेल. 2 षटकार, 1 चौकार. 3 बॉल मध्ये 16 आल्या. त्याच्यानंतर 4था बॉल डॉट आल्या. 63 रन्स धाव फलकावरती तुम्हाला 63. 2 खेळाडू बाद झाले. त्याच्यानंतर 63 धावा. दुतुम टीमकडे नेहमीच बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर येणारे खेळाडू देखील चांगले बॅट्समन आहेत. निलेश ठाकूर सारखा इन्फॉर्म बॅट्समन अद्याप खेळपट्टीवरती आला नाहीये, पण तो चांगली बॅटिंग परेश ठाकूरची.
कलात्मकता, फिंगर रोल केले, गोलंदाजानं देखील एक धाव झाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा पलटवार करतायत, परंतु ते घेणं कठीण बनेल. रन्स मिळते एका धावेनं. संघाची धाव संख्या 64, 64 धावा. प्रतिस्पर्धी टीम देखील एक नामांकित संघ सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव पनवेल तालुक्यामधील हा संघ आणि त्यांच्या विरोधात उरण तालुक्यामधील भैरवनाथ दुतुम. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडले ठगा निमित्त अजय स्मृती चषक 2025 स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल बॅटल फिरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट सिलेक्शन चुकलंय प्रणीतचं, बॉल आलाय डॉट, निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या 64 धावा. खेळाडू बाद झाले 2. चला जय हनुमान कामोठे टीम ऑफिशियल पुन्हा एकदा तुम्हाला कॉल. फर्स्ट इनिंग नंतर टॉस होणार आहे. जर कॅप्टन दोन्ही टीमचे उपस्थित नसले तर पुढची मॅच कमी षटकांची खेळवली जाईल, हे देखील लक्षात असू द्या. जय हनुमान कामोठे बारक्या कांबलेचा संघ आणि त्याच्या विरोधात जाणता राजा दादर बादल मात्रेचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार लगेच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तुमच्या आयकॉन जे खेळाडू असतील त्या आमच्या आयोजक कमिटीकडे सुपूर्द करा. प्रत्येक टीम मध्ये 2 आयकॉन आज देखील खेळतायत, त्यामुळे तुमचे जे आवडीचे खेळाडू तुम्ही घेऊन आलात त्यांची नावाची लिस्ट आमच्या आयोजकांपर्यंत द्यायची आहे. ओमकार येत आहे शेवटच्या षटकामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून, ज्याला स्क्वॉड मध्ये घेतलंय. आय थिंक कोपरचा खेळाडू आहे, त्याच्यावरती प्रहार केलाय. ओमकारच्या विरोधात जय जयकार सुरू आहे. परेश ठाकूर दुतुम टेनिस क्रिकेटची रन मशीन, अनस्टॉपेबल षटकार. स्कोरबोर्ड वरती धावा लागल्या 70. परेश ठाकूर पोहोचलाय 41, 41 या धावसंख्येवरती. मिस्टामिंग फटका फसलाय. झेलची संधी आहे. खेळाडू लॉंग ऑफचा जज करतोय, पकडलाय झेल आणि इथून परेश ठाकूरच्या खेळीला दिलाय पूर्ण विराम. परंतु परेशची बॅटिंग आवडली असे प्रेक्षकांना तो एकदा टाळ्या होत्या. 41 या धावसंख्येवरती परेश बाद झालाय. भूमिपुत्र बघा भेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बघा भेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाई वनच्याच नावाचा होणार विमानतल. जी मागणी राहिली अग्री कोळी कराड समाज एकत्रित येऊन ज्या मागणीसाठी आपण सर्वांनी लढा दिला आणि तेच नाव विमानतळाला हवंय, ही सर्वांचीच अपेक्षा आणि त्या काही दिवसामध्ये त्या अपेक्षा देखील पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देखील पाहू शकाल दिबा पाटील साहेब स्टँड. इथे फटका जज केलाय. आल्या आल्या रोहितच्या बॅट मधून हा मोठा हिट. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत षटकार बसले 10 आणि चौकार आले 3, म्हणजे 10 षटकार 60 धावा षटकारानंच काढल्यात आणि तिथे 12 धावा, टोटल 72 धावा षटकार चौकारानं काढण्याचा विक्रम केलाय. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा लागतायत.
82 धावा. चला ओमकार अगदी अडचणीमध्ये सापडलेत. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हा खेळाडू कमी गोलंदाजी करतो, बॅटिंगसाठी ओळखला जातो, परंतु इथे एका आयकॉनला बॉलिंग तर करायची आहे. त्यामुळे एक आयकॉन खेळाडू तुम्हाला प्रथमतः बॅटिंग अभ्याला प्रथमतः फलंदाजीसाठी यावं लागेल. बॉल थोडासा खाली राहिला, सोडलाय बॉल विकेट किपरनं. त्यामुळे इथे देखील रन्स एक कंप्लीट केली जाईल. 22चा इशारा अंपायर संघ. त्या सिंगलनं संघाची धावसंख्या 83 धावा. एक मोठा स्कोर ज्याबद्दल आपण मॅच स्टार्ट होताना चर्चा केली की 80-85 काढण्याची क्षमता भैरवनाथ धुतुम टीमकडे देखील आहे. फुल टॉस बॉल डीप मिड विकेटला, फिल्डर नाहीये, बनेल प्रेक्षक आणि शेवट देखील गोड केलाय. प्रणित ठाकूरच्या बॅट मधून आलाय चौकार आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे झाला पूर्ण. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा झाल्या 87 आणि सामना जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये काढाव्या लागतील 88 धावा. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला. चला कॅप्टन पुढील मॅच कामोठे टीमचे कॅप्टन आणि दादर टीमचे कॅप्टन सुरेश मोतीराम कडू साहेबांचा आपण सन्मान करूया. माझी गाव अध्यक्ष राहिले सुरेश दादा कडू साहेबांचा मी प्रेमळ सन्मान करतोय. दादर टीमचे कॅप्टन आलेत, स्वागत आहे आपलं. तत्पूर्वी आपण सन्मानाकडे जाऊया. आयोजकांना मी विनंती करेन, पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अतिथी देव भव ही परंपरा नेहमीच जोपासली जाते आणि पाहुण्यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. किती वेगळी संकल्पना आहे पाहू शकाल तुम्ही. राजा शिवछत्रपतींची प्रतिमा भेट दिली जाते. चला आपल्या चप्पल आपण काढा, कारण हा आदर आहे. ज्या राजानं एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं आणि ज्या स्वराज्यामध्ये आपण अभिमानाने राहतोय त्या राजा शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन इथे मान्यवरांचा सन्मान. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. इथे वस्त्र अलंकार, मायाची उबदार शाळ आणि साहेबांना राजा शिवछत्रपतींची ही सुंदर प्रतिमा भेट दिली जाते. नेहमीच स्वराज्याच्या आठवणी जिवंत राहाव्या, तुमच्या मनामध्ये राहाव्या यासाठी राजा शिवछत्रपतींची प्रतिमा. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय. नंदकुमार कडू साहेब देखील उपस्थित आहेत. नंदकुमार शेठ साहेबांचा आपण सन्मान करूया. पडता पाऊले सज्जनांचे आणि शुभावाडी या मंचाची आज खऱ्या अर्थानं आमचा मंच आतुरलाय तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी. मंच नटलाय आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी आणि मंच नटलाय आज आदरपूर्वक सन्मानासाठी. पाहुण्यांचा सन्मान तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. मुख्य सन्मान पाहुण्यांचा मी सन्मान करतोय. चला अद्याप कामोठे टीमचे कॅप्टन पोहोचले नाहीयेत. जर तुम्ही उपस्थित नसाल तर प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात त्यांना टॉस विन दिला जाईल. कॅप्टन त्वरित या. वेळ वाढत चाललाय, फायनलचा दिवस आहे, यासाठी आम्ही तुम्हाला सूचना देतोय. आम्हाला या स्पर्धेमध्ये वेळ वाचवायचा आहे. आणि पहा सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीम 2 रनची पॅनल्टी आयोजकांनी तुम्हाला दिली. 2 धावांची पॅनल्टी. 12वा खेळाडू आता पोहोचलाय, त्याच्याकडे शूज उपस्थित नाहीये. फिल्डिंगसाठी देखील तो होता, त्यामुळे त्यांना 2 धावांची आपण पॅनल्टी ते दिली. 88चं टार्गेट होतं, तर ते पोहोचले तब्बल 90 या धावसंख्येवरती. लक्ष सुद्धा पारगाव टीम 30 बॉलमध्ये आता तुम्हाला कंप्लीट करायचे टोटल 90 धावा. बदलत्या क्रिकेटमध्ये तुम्हाला नियम फॉलो करावे लागतील. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा संकल्पना बदलल्यात. जुने खेळाडू म्हणत असतील की आमच्या काळामध्ये तर आम्हाला बुटं सुद्धा मिळाली नव्हती, आम्ही तसंच क्रिकेट खेळलो. परंतु आता क्रिकेट जे खेळाडू आहेत ना, एकच शूज नाही आहे, तर प्रशांत दादा प्रत्येकाकडे 2-2, 3-3 ब्रँडेड क्वालिटीचे शूज तुम्हाला पाहायला मिळते. स्टँडर्ड कंपनीचे पुमा, नायकी, ॲडिडास ब्रँडेड कंपनीचे शूज प्रत्येक खेळाडूकडे आज आहेत. परंतु इथे एक खेळाडू अगदी शूज परिधान केला नव्हता, त्यामुळे त्यांना दिले पॅनल्टी. सोनारी गावाच्या मानाची स्पर्धा अजय स्मृती चषक 2025 आज फायनल डे रविवार 12/1/2025. चला करूया दुसऱ्या डावाला सुरुवात, जिथे 90 बनवायचे आहेत. जय हनुमान कामोठे टीम खेळाडू आलेत, कॅप्टन पोहोचले नाहीयेत. सूरज पाटील वाघिवलीवाडा या खेळाडूचं देखील आगमन होताना पाहायला मिळतंय. चला सूरज पाटील या आपण मंचावरती. आयोजकांकडून तुम्हाला सूचना आले. एक अष्टपैलू खेळाडू आहे रायगडमधील. सध्याच्या घडीला विचार केला तर रायगडमधील एक उत्कृष्ट खेळाडू सूरज पाटील, वाघिवलीवाडा पनवेल तालुक्याचा खेळाडू आज उरण नगरीमध्ये दाखल झालाय. त्याचं देखील करूया सहर्ष स्वागत. बरेचसे प्रेक्षक WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह पाहतात.
त्यांचं देखील स्वागत आहे. एकीकडे उरण प्रीमियर लीग आज मेगा फायनल आहे, तिकडे उरणची सर्वाधिक मोठी स्पर्धा. परंतु या स्पर्धेला आपण एन्जॉय करूया. 90 काढायचे आहेत. आभ्या उतरलाय, ज्याची बॅट नेहमी सावरीची राहिली आहे. गाण्यामध्ये देखील आपण त्याचा उल्लेख केलाय. आणि अल्टीपल्टी शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा विश्वजित म्हात्रे आभ्या क्रीडांगणाच्या आतमध्ये सद्गुरू सिमेंट्स पारगावला बनवायचे 90 आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका आता बजवावी लागेल आभ्याला. बॉलिंग ट्रॅक वरती मिसाईल रॉकेट, वेगवान जलद गतीचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जाते असा प्रणित ठाकूर, वेगवान गोलंदाज. चला बॅटल पाहूया दोन्ही खेळाडूंमध्ये. ओव्हर द विकेट्स आलाय प्रणित ठाकूर. प्रणितचा पहिला बॉल मिड ऑफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक परेश, रन्स मिळाले नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूने केले सुरुवात. पहिला बॉल डॉट आला. 5 षटकांमध्ये काढायचे आहेत 90, त्यामुळे सुरुवातीपासून तुम्हाला तुमचं आक्रमण पॉझिटिव्ह अप्रोच दाखवावा लागेल. आणखीन एक फुलटॉस बॉल, परंतु ही खासियत राहिली, फुलटॉस तो वरती देत नाहीये, अगदी बॉटम चांगल्या बॅटच्या खाली, बॅटचा जो टो आहे ना त्याच्यावरती तो वारंवार गोलंदाजी करतोय. दुतुम टेनिस क्रिकेटमधील एक वेगवान युवा गोलंदाज प्रणित ठाकूरची कामगिरी आपण पाहतोय. इथे 2 काढल्या. स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा आभ्या, त्याला साथ देतोय प्रफुल्ल मोकल, पारगावचा खेळाडू. ग्रामीण क्रिकेट त्याच्याबरोबर व्यावसायिक खेळ देखील प्रफुल्लने खेळलाय. याच फटक्यांची खासियत आहे या खेळाडूकडे. आभ्या आलाय आणि त्याच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक निलेश ठाकूर फील्ड करण्यासाठी पोहोचला तिथे, परंतु रोखू शकला नाहीये बॉलला. रन्स मिळतील 4. त्याचं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. एक प्रसिद्ध खेळाडू आहे आणि आपल्या नावाची छाप त्याला सोडावी लागेल. फुलटॉस बॉल इथे देखील परेश ठाकूरनं देखील फुलटॉस बॉल मिस केले. आभ्यानं देखील संधी सोडली मी तर म्हणेल. इथे देखील धाबा मिळतील 2. चला खेळपट्टीवरती आभ्या शेवटपर्यंत राहिला तर सामन्याचं चित्र तो कधीही पलटू शकतो, एवढी प्रचंड क्षमता या खेळाडूमध्ये. सूरज पाटील वाघिवलीवाडा याचं देखील आगमन झालं. एक स्टायलिश खेळाडू आणि आताच्या घडीला एक बहुचर्चित नाव टेनिस क्रिकेट पटलावरती. आणि सूरजचा खेळ पाहण्यासाठी देखील प्रेक्षक थांबून राहिलेत. त्यांना आज खेळ पाहायचा सूरजचा अगदी लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे खराब फिल्डिंग, मिडॉनचा फिल्डर धावत सुटला, तो बॉलला रोखू शकला नाहीये. क्रिकेटमध्ये फुटबॉल त्याला दाखवायचं होतं, परंतु मिळाले अपयश. धावा मिळतील 4. म्हात्रेच्या बॅट मधून आलाय हा दुसरा चौकार या मॅच मधील आतापर्यंत प्रणितच्या विरोधात. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून धाडलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. परेश ठाकूर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॉल त्यानं फेकलाय जरूर, परंतु तो थोडासा पुढे निघून गेला. चांगली फिल्डिंग म्हणूया आपण परेशची. रन्स मिळत आहेत 2. सुरुवातीला बॅटिंग करत असताना धुतुम टीमनं पहिल्या ओव्हरमध्ये 21 काढल्या. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करत असताना सद्गुरू सिमेंट सप्लायर्स टीमची धाव संख्या बिनबाद 14 धावा. सुनील यशवंत कडू साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सूरज पाटील वाघिवलीवाडा याचा आपण सन्मान करूया. आयोजकांच्या वतीनं आपण ही सूचना करतोय. सूरज पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. चला सूरज, त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. उत्कृष्ट खेळाडू क्रिकेट पटलावरील आणि सूरजचा इथे सन्मान आमचे आयोजक करतील. प्रशांत दादा म्हटलं की क्रिकेटपटूंसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि नेहमीच मोठमोठ्या टीम्सला प्रशांत दादांनी बऱ्याच वेळेला आम्ही पॅक करताना पाहिले आणि सन्मान इथे केला जातो. सूरज पाटील वाघिवलीवाडा टेनिस क्रिकेटचे बरेचसे रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत आणि त्याचा सन्मान मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहता. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. धन्यवाद सूरज. या स्पर्धेमध्ये तो आज आय थिंक आयकॉन खेळणार आहे. चला टॉस करण्यासाठी दादर टीमचे कॅप्टन आलेत. कामोठे संघ लक्ष असू द्या, वारंवार त्याच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
षटक क्रमांक 2 दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश कोहली. कौतुक करूया दुतुम टीमच्या कॅप्टनचं देखील. त्यांनी चांगला ऑलराऊंडर खेळाडू त्यांच्या टीम मध्ये निवडल्या. या ओव्हर नंतर आपण मुख्य सन्मान करू. इथे धावा झाल्या 14. बॉल आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता सिद्धेश कोहली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. हाफ ट्रॅकर व्यवस्थित पूल करू शकले नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल. गव्हाण टेनिस क्रिकेट पटलावरील एक नामांकित खेळाडू. आत्ताच्या घडीला गव्हाण टेनिस क्रिकेटचा जर तुम्ही फॉर्म पाहिलात तर त्या फॉर्म मध्ये महत्वाची भूमिका सिद्धेश कोहलीची राहिली आहे. आणि बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जवळजवळ 9 ते 10 ट्रॉफ्या गव्हाण टेनिस क्रिकेटमध्ये जिंकताना या हंगामामध्ये गव्हाण संघ पाहायला मिळालाय. आणि त्याच गावचा खेळाडू आहे. आणखीन एक चांगला बॉल. थोडीशी अपील केली परंतु बॉल आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. इथे देखील सलग्न तिसरा डॉट बॉल. प्रफुल मोकल त्याच्याकडून ही अपेक्षा नाही आहेत. फास्ट क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा प्रफुल इथे अडचणींचा सामना करतोय. स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अडचणी वाढल्यात. घाम फोडल्या गोलंदाजांनी. फक्त 14 झाल्यात. 90 पूर्ण करायचे 30 बॉल मध्ये. आणि जर असा परफॉर्मन्स राहिला तर मॅच जिंकणं कठीण राहील. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावला. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चला स्ट्राईक तर हवे अभ्याला आता कारण 3 चेंडू डॉट खेळला. त्याच्यानंतर चौथ्या बॉलवरती अंपायरचा इशारा आला. लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 15 या धावसंख्येवरती. विकेट्स मिळाली नाहीये. याच दरम्यान सागर दिलीप पाटील यांचं देखील आगमन झालं. मी त्यांना देखील विनंती करेन या आपण देखील मंचावरती. सागर दिलीप पाटील या मान्यवरांना मी इन्व्हाइट करतोय. आपलं देखील मनापासून स्वागत. चला जे काही बॉल राहिले त्यामध्ये विश्वजित कशा पद्धतीने सामोरे जातील. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि जर या ओव्हरमध्ये मोठे फटके आले नाही तर दबाव वाढेल. प्रेशर वाढल्यात. दबाव ऑलरेडी आहे कारण 90 धावा सोप्या नाहीयेत. या क्रीडांगणामध्ये आम्ही सातत्याने मोठा स्कोर चेस होताना पाहिलाय. त्यामुळे हार मानून चालणार नाही. क्रीडांगणामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेश कोहली व्यवस्थित पूल करू शकले नाहीयेत. चर्चा केली आपण. दबाव वाढलाय आणि त्या दबावामध्ये मिळाली सफलता. मोठा खेळाडू विश्वजित मात्र झालाय झेलबाद. पहिली सफलता प्राप्त झाली गोलंदाजी करत असताना भैरवनाथ दुतुम टीमला. सिद्धेश कोहलीनं पटकावली सफलता. 4 चेंडूमध्ये फक्त 1 मिळाली ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात. त्यामुळे 5 बॉलमध्ये आतापर्यंत सिद्धेश कोहलीच्या अकाउंटवरती एकही धाव झाली नाहीये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. चांगली गोलंदाजी साकारतायत. चांगला धमखम गोलंदाजीमधून. आज गोलंदाजी देखील तेवढीच दमदार पाहायला मिळते सिद्धेश कोहलीची. 5 बॉलमध्ये एकही धाव काढू दिली नाही फलंदाजांना. कुणाल आलाय आणि कुणालच्या बॅट मधून स्विचिटचा हा दिमागदार फटका. लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल जाईल. इट्स अ 4 रन. आणखीन त्यामुळे तुम्हाला विनंती असेल आज सेमी फायनल 1 फायनल 2 अतिरिक्त मॅचेस वाढल्यात. सामने वाढलेत त्यामुळे वेळ वाचवा. म्हणूनच आमच्या आयोजकांची ही संकल्पना आहे खेळाडू वेळेवरती उपस्थित राहावे. आताच्या घडीला प्रत्येकाच्या हातामध्ये मनगटी घड्याळ असतो पण तो आयोजकांची देखील हीच संकल्पना आहे जेणेकरून खेळाडूंना वेळेचं महत्त्व राहील यासाठी प्रत्येक मॅचमध्ये आयोजकांच्या माध्यमातून एक ब्रँडेड कंपनीचा वॉच घड्याळ दिला जातो. हँड वॉच आणि गणपती बाप्पाची एक सुंदर प्रतिमा खेळाडूंना भेट दिली जाते. ओ प्रफुल मोकलचा तडाखा. आजच्या दिवसामधील डावकुऱ्या त्याच्या बॅट्समनने ठोकलेला सर्वाधिक लांब षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 25. चला आयोजक आपण कामोठी टीम सोबत संपर्क साधा कारण अद्याप संघ उपस्थित नाही या ठिकाणी.
17 बॉलमध्ये 63ची आवश्यकता. बॉल सोडला परंतु आणखीन एक डॉट बॉल. 16 मध्ये आता 63. पारडं झट झालंय आपण म्हणूया भैरवनाथ दुतुम टीमचं. ज्या पद्धतीनं बॅटिंग केली, 90 धावसंख्येचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना तेवढी दमदार गोलंदाजी देखील. स्लोअर फुल टॉस बॉल कमी गतीनं फेकला, फिंगर रोल केले, कमी गती पाहायला मिळाली बॉलवरती. एक झाली पूर्ण, तिथे थोडेसे फ्लंबल पाहायला मिळाले फिल्डर. रन्स मिळतील 2. चला, सिंगल डबलनं काम बनणार नाहीये तुमचं. मोठे फटके तुम्हाला मारायचे आहेत आणि जर मोठे फटके आले नाहीये तर मॅच जिंकणं कठीण बनेल. आणि ही चर्चा मैदानामध्ये सुरू आहे आता. हा सामना कोण जिंकेल, कुठला संघ बाजी मारेल पहिल्या मॅच मध्ये. लॉफ केलाय, कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, चांगली फील्ड केली, रन्स मिळते. तिथे देखील एक धाव. थेंबे थेंबे तळेसाचे, अगदी या युक्तीनुसार संघाला पुढे नेण्याचं काम करतायत. तो सिंगलनं तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. मोठं टार्गेट, एक मोठी चेस आहे तुमच्या वाट्याला आणि हा सामना जिंकण्यासाठी सुरुवातीपासून आक्रमण व्हायला हवं होतं. स्पर्धेमध्ये तुम्ही दमदार सायकल देखील पाहताय. बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डरसाठी देखील तुम्ही टॉवर फॅन पाहताय. कमी गतीने टाकलाय बॉल. राज हा गोलंदाज, षटक क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये प्रणित आला, त्याच्यानंतर सिद्धेश आला आणि तिसऱ्या षटकामध्ये राजने देखील चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पूर्णपणे मॅच मध्ये आपलं वर्चस्व स्थापित करणारी गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ झालाय पूर्ण. आपण म्हणूया की कदाचित औपचारिकता राहिले मॅच मध्ये, तेवढा इंटरेस्ट राहिला नाहीये कारण एकतर्फी सामना सुरू आहे. गोलंदाजी चांगली करतायत दुतुम टीमचे खेळाडू. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 30च्या सरासरीनं बनवायचे आहेत 60 धावा. चला, कामोठे टीमचे कॅप्टन, त्यांचे आयकॉन खेळाडू आलेत परंतु कामोठेचे कॅप्टन टीम अद्याप पोहोचली नाहीये. आयकॉनचं आपण कौतुक करूया, त्यांना दिलेल्या वेळेवरती ते उपस्थित राहिले. चला आयकॉन, आता तुम्हीच त्यांना कॉल करा, कुठे राहिलेत बघा. लवकरात लवकर आपल्याला पुढची मॅच देखील खेळवायची आहे. 12 बॉल 60 धावेची आवश्यकता. आणि पहा, नेटमध्ये जे दादरचे खेळाडू प्रॅक्टिस करतायत, आयोजकांकडून सूचना आली तिथे कुणीही खेळू नका. नेटमध्ये जे खेळाडू खेळतायत लक्ष असू द्या. 12 बॉल 30 धावेचं समीकरण. मॅच मध्ये तुम्हाला आणखीन एक मराठीमधील एक नामांकित समालोचक, गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. देव डाकेसर बोरखार यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. अगदी वेळेवरती ते उपस्थित राहिले. ओ, पूल केलाय, फटका चांगल्या बॉलला धरले सीमारेषेच्या दिशेनं. इट्स अ 6 रन. 6 धावा प्राप्त झाल्यात आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 धावा. 35 धावा धावफलकावरती. सिद्धेश कोळीला तुम्ही पाहताय, 4थं षटक आणि वैयक्तिक त्याचं 2रं षटक. तो प्रत्येक बॉल षटकार मारायचा आहे, त्यामुळे चला आणखीन एक चांगला फटका खोदून काढल्या सरळच्या दिशेनं. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचला, सिंगल मिळेल. एकतर्फी मॅच, 1 साइड सामना. अपेक्षा करूया पुढच्या मॅच मध्ये कामोठे आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा दादर ही मॅच एक चांगली फाईट पाहायला मिळेल. पण तो कॅप्टन पोहोचले नाहीये, त्यामुळे आयोजक जो काही निर्णय घेतील तो कामोठे टीमला नंतर मान्य करावा लागेल. कारण स्पर्धा लाईव्ह आहे आणि वेळेवरती पोहोचत नसाल तुम्ही तर तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल. फटका चांगला आहे, प्रफुल्ल मुकलच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत चौकार.
चालू होण्या अगोदर खेळाडू उपस्थित असायला हवे. त्वरित संपर्क साधून घ्या. आपण ही मॅच संपल्यानंतर आम्हाला दुसरा सामना सुरू करायचा आहे. मी टॉस करण्यासाठी विनंती करेल. मंचावरती आमचे लाडके मान्यवर सुरेश मोतीराम कडू साहेब यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते जाणता राजा दादर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कामोठे ही दुसरी लढत. बऱ्याचशा धावांची गरज आहे. अगदी धाव फलकावरती धावा झाल्यात 46 धावा झाल्यात. 90चं आव्हान आहे. 44ची आवश्यकता. इथे टॉस करूया आपण. टॉसकडे लक्ष वेधूया. सूरज पाटील जो आयकॉन खेळाडू आहे टॉस जिंकलाय जाणता राजा दादर टीमनं. डिसिजन ते आपल्यापर्यंत पोहोचवतील थोड्या वेळामध्ये. चला बादल मात्रे आपण देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला सन्मान इथे केला जाईल. ज्या खेळाडूंनी आपल्या जिद्दीनं मेहनतीनं आपल्या नावाची छाप उमटवली टेनिस क्रिकेटमध्ये, मग त्यामध्ये आपण सूरजला पाहतोय. तदनंतर आपण विश्वजित मात्रे आब्याला पाहिलं आणि त्याच मॅचमध्ये आपण सिद्धेश कोळीला पाहतोय, ओमकारला पाहतोय. चांगले चांगले खेळाडू ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आणि त्या खेळाडूंना आज अगदी जवळून पाहण्याची संधी प्रेक्षकांना देखील मिळते. खामोटीचे खेळाडू म्हणत असतील की बरं झालं की सूरज तरी वेळेवरती पोहोचला, जेणेकरून टॉस झाला आणि आता पॅनलाइज केलं गेलं असतं. 44ची आवश्यकता. पहिला बॉल ठोकलाय कुणाल तारेकरनं. हा दमदार षटकार कुणाल तारेकरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिक्सर. 6 मध्ये 44 काढायच्या होत्या. 38 धावेची आवश्यकता येणाऱ्या 5 बॉलमध्ये जरी 5 षटकार आले तरी देखील हा सामना जिंकला जाऊ शकत नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. आपण 6 मध्ये 38 चेस होताना पाहिल्यात. करण मडवी जो गावठांचा खेळाडू आहे, परंतु इथे फक्त पहिला व्हाईट बॉल फेकलाय. किती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकांमध्ये एकही एक्स्ट्रा रन दिली नव्हती. आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गुड्डू पोहोचलाय बॉल खाली, पकडलाय कॅच. कुणाल तारेकरच्या खेळीला दिलाय पूर्णविराम. फलंदाज बाद. चला, जेव्हा आयकॉन खेळाडू येत असतात ना, तेव्हा प्रेक्षक देखील याच उत्सुकतेत असतात की कुठल्या टीममध्ये कुठला आयकॉन खेळाडू असेल. पुढच्या मॅचमध्ये जय हनुमान कामोठी टीममध्ये तुम्हाला आयकॉन खेळाडू पाहायला मिळेल. सूरज पाटील वाघिवलीवाडा आणि त्याच्या सोबतीला आदित्य पाटील बामण डोंगरी टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव, तो देखील तुम्हाला आयकॉन खेळताना पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी टीम आहे जाणता राजा दादर, त्यांच्या टीममध्ये आयकॉन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सूर्या मस्कर मोहा आणि त्याच्या सोबतीला दिनेश पाटील वेगवान गोलंदाज नारपोळी हा खेळाडू आयकॉन खेळताना पाहायला मिळेल. चला मजा येईल आज. एंटरटेनमेंट मुकाबला. इथे कॉल करा दोन्ही खेळाडू, कारण बऱ्याचशा गोष्टी गत वर्षी आम्ही क्रिकेटमध्ये अशा पाहिल्या. दुखापतग्रस्त खेळाडू नव्हताना पाहिलं. एकमेकाला आवाज द्या, कारण असं म्हणतात की सिर सलामत तो पगडी 50. बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला खेळायच्या आहे, परंतु वैयक्तिक आरोग्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. आणि खेळाडूंना आम्ही हीच सूचना देऊ, गेल्या वर्षी आम्ही ज्या गोष्टी ऐकल्या त्या यावर्षी व्हायला नको. जेव्हा तुम्ही खेळाडू मैदानामध्ये येत असता, घरून अगदी नाश्ता करून या, काहीतरी खाऊन येत चला. गेल्या वर्षी बऱ्याचशा अघटित घटना देखील घडल्या. प्रेक्षक देखील मॅच पाहण्यासाठी येतात, त्यांना आम्ही जरूर सूचना करतोय. मैदानाच्या अवतीभोवती स्टॉल असतात, त्यांवरती जाऊन तुम्ही जरूर काहीतरी खाऊन घ्या. आणि इथून कॅच ड्रॉप केला, निर्धाव चेंडू 1 रन्स इथे देखील मिळेल. आणि पुढची मॅच जय हनुमान कामोठी टीम त्यांच्या विरोधात जाणता राजा दादर. कॅप्टनने टॉस जिंकला. मॅच नंतर आपण बादलला देखील विनंती करू, या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये आपला सन्मान आम्ही करणार आहोत. वेगळे प्रयत्न करतायत खेळाडू प्रफुल. चला, धावा मिळतील 4 विकेटच्या मागे. विकेट किपर बॉल जज केले नाहीयेत, रन्स मिळतात एक्स्ट्रा 4 रन. आता मॅच मध्ये रस राहिला नाहीये, त्यामुळे हवी तशी परफॉर्मन्स, वेगवेगळे प्रकारचे शॉट सिलेक्शन खेळण्याचा ते प्रयत्न करतायत. पुढच्या मॅच मध्ये बारक्या कांबळे एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमध्ये, आणि तो खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. सामना जिंकलाय भैरवनाथ धुतुम टीमनं. वेल प्लेड परेश ठाकूर, वेल प्लेड निलेश, ऑल टीम. चांगला परफॉर्मन्स टीम कडून घडलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर नो डाऊट मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूर ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. या परेशला पण मॅन ऑफ द मॅच देऊ. आणि मॅन ऑफ द मॅच
देवडाके सर आपण पाहू शकाल किती वेगळी संकल्पना. सोनारीची स्पर्धा म्हटली की तुम्हाला दरवर्षी काही ना काही नवीन जरूर पाहायला मिळेल. येस, मॅन ऑफ द मॅच साठी मनगटी घड्याळ आहे, वॉच आहे, त्याच्याबरोबर गणपती बाप्पाची प्रतिमा. नंदकुमार कडू आमचे मान्यवर आहेत, मी त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण